या मारहाणी प्रकरणानंतर विधिमंडळ सभागृहात गदारोळ झाल्यानं कामकाज 5 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं। सर्वच राजकीय पक्षांनी मारहाणीचा विरोध करत या प्रकरणातील दोषी आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। कडक तुम्हाला कारवाई करायची आहे, ती कारवाई झालीच पाहिजे। ही झालेली घटना चुकीची आहे। कदाचित तो अधिकारी चुकीचा जरी वागलेला असेल तरी लोकशाही मार्गाने त्याच्यावरती तुम्हाला कडक कारवाई करता येत होती, परंतु तुम्ही ती न करता त्याच्यावर हात उगारतात, हे अत्यंत चुकीचं केलेलं आहे आणि म्हणून ते मला मान्य नाही। ही आमच्या पक्षाची अत्यंत स्पष्ट भूमिका। सभागृह के बाहर एक पुलिसकर्मी को कुछ विधायकों ने मारा, इस प्रकार की जो बात आई है, मैं मानता हूं कि किसी की भी कुछ भी गलती हो तो लोक प्रतिनिधि जो है, विधायक जो है, उसने अपना गुस्सा शांत रखना चाहिए और कानून के अंदर काम करना ये जरूरी है, ऐसा मेरा मत है। महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाला कलंक लावणारी ही जी घटना आहे, काळीमा फासणारी जी घटना आहे, या घटनेचा सर्वच राजकीय पक्षांनी निषेध केलेला आहे। आतापर्यंत राज्याच्या विधिमंडळात अशा प्रकारचं वर्तन कोणीच केलेलं नव्हतं। जर लोकप्रतिनिधीच अशा प्रकारे मारहाण करू लागले, कायदा बनवणारेच जर अशा प्रकारे मारहाण करू लागले, तर कायद्याचं पालन सर्वसामान्य माणसाने का करावं असा सवाल आता उपस्थित होऊ लागले। या प्रकरणातील सर्व दोषी आमदारांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये या सर्व आमदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले।